दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते असा एक मोठा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यामध्ये गुप्त बैठका देखील झाल्या होत्या असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। तर सोनिया गांधींनी या प्रवेशाला परवानगी दिली, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र विरोधी पक्षामधला खासदार आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे त्यावेळेला त्यांचा प्रवेश झाला नाही अशी स्पष्टता पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय। आमचं सगळं ठरलं, सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मला राजीनामा द्यावा लागेल, मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला निवडणूक लढावी लागेल। आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरची दोघं आहेत, ते मला काही निवडून देणार नाही। मी पंतप्रधान न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हटलं, चला जमेल। पंतप्रधानांना बोलवलं, म्हटले तू हे परस्पर त्यांना आश्वासन दिले का? लगेच लक्षात आलं, म्हटलं हो नाही, मी मॅडमला विचारलं होतं, तुम्हाला विचारत चुकत नाही। तर म्हटले एका भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिलं तर मी बिलकुल करणार नाही। मी काय बोलावं, मी कुठं लपवतो मला कळत नाही। मी आलो आणि शेवटी सांगितलं सॉरी, ते काही शक्य होणार। दरम्यान यावरती आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली, आपण बघूया। स्वर्गीय गोपीनाथजींच्या संदर्भामध्ये आता कोणतीही चर्चा करण्याचं काहीही कारण नव्हतं। सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब एक मोठे नेते आहेत, राज्याचं नेतृत्व त्यांनी केलं। त्यांना साधारणतः राजकारणात हा शिष्टाचार आहे की एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर त्याचं खंडन जेव्हा करता येत नाही त्या व्यक्तीला, अशांच्या संदर्भामध्ये त्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे काही मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्याला हे शोभणार नाही आणि योग्यही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।